आता आलेलो आहे बदलापूर येथे 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी। हे बदलापूरमध्ये फार्म हाऊस आहे, बेडशीळ म्हणून जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये जे बघितलेलं नाव होतं त्या बेडशीळमध्ये आम्ही आलेलो आहे। आनंदित म्हणून एक जो फार्म हाऊसचा बंगला आहे, तिथे मोठे मोठे 2 डॉग आहेत आणि खूप काही ॲक्टिव्हिटी आहेत। तिथे आम्ही 31 डिसेंबरचं नियोजन विथ पार्टी करण्यासाठी सकाळी 11 वाजता शार्प आम्ही आलेलो आहे। आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं बदलापूरमध्ये 31ची पार्टी करण्यासाठी आलेलो आहोत आणि बदलापूरमध्ये जे आमचे रिलेटिव्ह राहतात, मामा राहतात, त्यांच्या फार्म हाऊसवरती आम्ही आलेलो आहोत आणि विथ फॅमिली सगळेजण एकत्र जमा होऊन आता पार्टीची तयारी चालू आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। फार्म हाऊसवरती खूप वेगवेगळ्या फळांची फुलांची झाडं आहेत, शेणखत आहे आणि इथं थोडीशी शेती आहे आणि शेतीमध्ये भाजीपाला आहे, पालक वगैरे लावलेला आहे, हरभरा घातलेला आहे। हे पेरूची झाडं, नारळ, केळी, चिक्कू पण लागलेले आहेत, छोटे छोटे आत्ता लागलेले आहेत। आणि इथं आमच्या लेडीज झाडून थोडी साफसफाई करून चुलीवरचा स्वयंपाक करायचा आहे, तर त्यासाठी लाकडं गोळा करणे, छोटी छोटी इथं झाडू सासूबाई म्हणजे झाडू मारत आहेत आणि चूल मांडण्यासाठी प्रयत्न चालू। ही माई आहे, ती माई लाकडं गोळा करते। अशी आमची आता तयारी चालू आहे। ऊस पण आहे इथं, थोडासा ऊस आहे आणि ह्या माई आहेत तिथं बदलापूरमध्ये, इथे राहतात। आम्ही यांच्या घरी आलेलो आहे आणि ह्यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, इकडं यायचं आणि पार्टीचं नियोजन यांच्याकडे आहे। गाय आणि गाईचं वासरू आहे, छानसं असं गोंडस वासरू। चाफ्याची मोठी मोठी झाडं आहेत, इथं 2 डॉग आहेत, मोठे मोठे सिम्बा आणि शेर अशी यांची नावं आहेत। इथं कोणीही अनोळखी व्यक्ती आली की हे लगेच इन्फॉर्म करतात। इथं छोटासा त्यांनी डेकोरेशनसाठी असं छोटंसं तलाव असं केलेलं आहे, इथं छोटे मासे आणि मस्त कमळं उमललेली आहेत। इथं घरात झोपाळा आहे, त्याच्यावर ही बच्चे कंपनी बसून झोका घेत आहेत। आता हे सगळे एकत्र जमून आमचं चालू आहे कार्यक्रम। चुली लावण्याच्या, भांडी काढायची, जे काही आम्ही येताना घरी घेऊन आलोय त्याची तयारी चालू आहे करायची। माझे सासरे वाटाण्याच्या शेंगा सोलत आहेत, म्हणजे प्रत्येकजण काही ना काही कामात आहे आणि आमची आता तयारी जय्यत चालू आहे। बाळा गोलू दीदी रडते कशी, मला जरा दाखव। गोलू दीदी अच्छा हा करते, आंबा कशी करते आणि आई उलटी कशी करते, उलटी अच्छा। आणि डॉगी कशी करते आणि मांजर कॅट आणि आरू दीदी मारते कुणाला, असं मारते।
इथं आमचे आता थोडेसे मेंबर आलेले आहेत आणि हा आमचा छोटा डॉन आहे. आता ह्यांची जोडी छान जमलेली आहे. सकाळी लवकर आल्यामुळे आम्ही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांनी पोहे खाल्ले. जेवितो तो कृष्णा पांडुरंगा अच्युता वामना दशरथा नंदना जेवितो तो कृष्णा पांडुरंगा ऐशी ज्ञानी विठ्ठल पावला नैवेद्य जळवला नामयाचा बोला पुंडलिक हरी विठ्ठल. हा इथला ऊस मोडलाय आणि बच्चे कंपनींना गरे काढून देणं चालू आहे. इकडं आता आम्ही पोहे खाऊन बसलोय आणि हे छोटे गरे काढून चुलीवरची भांडी जास्त काळी होऊ नयेत आणि घासायला सोपी जावी म्हणून माती लावून ह्याच्यामध्ये आता काहीतरी भात बनवायचं. मसाल्याची तयारी. आता आपण खिम्याचे लाडू बनवतोय. त्याच्यासाठी आपण खिमा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पुदिना पेस्ट घेतलेली आहे. मग ह्या खिम्यामध्ये हळद मीठ तिखट घालून त्याच्यामध्ये गरम मसाला मटन मसाला आणि ही पेस्ट घालून आता ह्याचे लाडू करतो. डोंबिवलीचे हे काकानी माई आलेले आहेत, आमच्या पार्टीमध्ये जॉईन झालेले आहेत. तर माई कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदाच आले मी. इथं चिकन 65 ची तयारी चालू आहे आणि लाडू खिम्याचे लाडू बनवण्याची तयारी चालू आहे. एका चुलीवरती मटण फोडणी घालून दुसरीकडे भाकऱ्यांची तयारी चालू आहे. चिकन 65 तळायला चालू आहे. ही जी चूल लावलेली आहे ह्याच्यामध्ये फायटर कोंब्याचं मटण बनवण्यात येणार आहे आणि ते फायटर कोंब्याचं मटण जे आहे ते डोंबिवलीवरून लोक आलेले आहेत खाण्यासाठी स्पेशल. इथं स्पेशल खिम्याचे लाडू बनवायची रेसिपी चालू आहे. चिकन 65 एक नंबर झालंय, मस्त टेस्ट आहे, एक नंबर. खिम्याचे लाडू खाण्यासाठी अगदी तयार आहेत. पहाडी कबाब आता विस्तवावर रोस्ट करण्यासाठी तयार आहे. फायटर कोंबड्याचं चिकन हे तयार होतं. स्पेशल रेसिपी आहे फायटर कोंबडा. मी आता आंघोळ करून आलो स्विमिंग पूल मधून. आता गरम गरम लेग खाते आहे. कबाब बनवण्यासाठी आमच्याकडे आता शेतामध्ये सळी नाही आहे, तर आम्ही झाडाच्या फांद्या तोडल्यात पोळ्या आणि त्याला मटणाचे पीस कबाबचे पीस टोचून आम्ही त्याला आता रोस्ट करणार आहोत. विस्तवावरती
आमटीवरती कट झणझणीत आलाय, तांबडा रस्सा छान झालेला दिसतोय. ताजी ताजी बोरं तोडलेली आहेत खाण्यासाठी. सुरेश बोर दाखव. बोरं टेस्ट आहे, छान आहे. बाहेर तळ्यात मळ्यात अशा पद्धतीने मी चहा पिऊन एन्जॉय केला 31st दिवस आणि सगळ्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत खूप छान वाटलं, मजा आली आणि शाळेचे दिवस आठवले, बालपणीचे दिवस आठवले आणि छान वाटलं. हॅपी न्यू इयर.